माझ्या पक्षाची भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण कोणत्या जातीचं किती पर्सेंटेज आहे हे नक्की करण्यासाठी आता मराठा समाजाचं म्हणणं आहे की आम्ही 35% आहोत. अनेक लोकांना विचारलं की तुमच्या जाती संख्या किती आहे, ते सांगतात आम्ही 4% आहे, 2% आहे. अशी आकडेवारी आपण अशी घेतली मोगम तर ती 400-500च्या वरती जाते. तर नक्की किती जातीचं पर्सेंटेज आहे हे कळण्यासाठी मग असंही होऊ शकेल की आरक्षणाच्या मुद्द्यावर जो वाद आहे, वाद मिटवायचा असेल तर माझी नवीन एक मागणी अशी आहे की ज्या जातीचं जेवढं पर्सेंटेज आहे तेवढं त्यांना आरक्षण द्यावं. म्हणजे असाही जर निर्णय भविष्यात झाला तर आमचं जे आरक्षण आहे ते आमचं पर्सेंटेज 15% होतं, त्यामुळे आम्हाला 15% आरक्षण मिळतंय. आमचं 13% आमचं महाराष्ट्रामध्ये पॉप्युलेशन होतं म्हणजे आहे म्हणून आम्हाला 13% आणि ट्रायबलला 7% असं 20% आरक्षण महाराष्ट्रामध्ये अगोदरच होतं. आता ते वाढलेलं आहे. पण त्याच धर्तीवर दुसऱ्यांना मिळत असेल तर आमचा त्याला विरोध नाही. आमचं जे आहे ते आमचं आम्हाला ठेवा. बाकीच्या लोकांना मिळण्यामध्ये आम्हाला आनंद आहे. माझ्या पक्षाची भूमिका अशी आहे की मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे, ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे. जसं ओबीसीना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे आणि 27% त्यांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यावेळेला ओबीसीचं आकडेवारी नक्की किती आहे अजून ती सेन्सस झाल्याशिवाय कळणार नाही. पण कालेलकर आयोगाने जो स्टडी केलेला आहे अंदाजे त्याप्रमाणे 52% ओबीसी देशामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं त्यांना क्रिमिनलची पद्धत ओबीसीचं आरक्षण हे जातीच्या आधारावरचं आहे, पण त्यांना क्रिमिनलची पद्धत लावलेली आहे. तर त्याप्रमाणे सर्वात अगोदर महाराष्ट्रामध्ये मी मागणी केलेली होती की आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजातल्या गरिबांना आरक्षण मिळालं पाहिजे. खेड्यापाड्यामधले सगळेच मराठी जमीनदार नाही, सगळेच मराठी श्रीमंत नाही आहे, सगळेच मराठी उद्योगपती नाही, सगळेच मराठी खासदार आमदार मंत्री नाहीत. तर जे गरीब मराठा समाजाची कुटुंब आहेत त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका सर्वात अगोदर मी घेतलेली आहे. त्यामुळं आता जो जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती मागणी मराठा समाजाच्या आरक्षणाची अत्यंत योग्य मागणी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.